आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची संयुक्त सभा होत आहे आणि त्याची तयारी जी आहे ते संपूर्णपणे झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आज शिवसेनेचे नेते आणि जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे हे दोघंही एकाच व्यासपीठावरती येणार आहेत आणि नाशिक महापालिका निवडणुकाचा जो प्रचार आहे किंवा ते दोघंही एकाच व्यासपीठावरून आज भाषण करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी माजी खासदार समीर भाऊ आहेत। भाऊ, आज हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत। नाशिक महापालिकेसाठी भाजपने मोठी ताकद लावलेली आहे, महायुतीतलेच पक्ष आमने सामने आले आहेत। काय अजेंडा घेऊन आपण जात आहे आणि मतदानांवरती म्हणजे मागच्या काही दिवसांपासून कसं प्रतिसाद मिळतो? अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। नाशिककरांनी जे आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीची ही जी काही युती झालेली आहे त्यालासुद्धा लोकांनी जे अतिशय चांगल्या रीते जे आहे शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि आज जर बघितलं तर निश्चितच बाकीचे विरोधी पक्ष कोणच राहिलेलं नाही आहे आणि प्रमुख पक्ष जे आहे भाजप आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी लढत जी आहे आपल्या सगळीकडे बघायला मिळत आहे। प्रामुख्याने आमचा जो अजेंडा जो राहणार आहे, खरं म्हणजे 4 वर्ष प्रशासक होतं, त्याआधी 5 वर्ष जे आहे भाजपचं सरकार होतं इथे, परंतु त्यांच्याकडून अपेक्षित असं काम जे आहे म्हणजे नेत्यांचं फार दृष्टिकोन मोठा होता की खूप काही गोष्टी करायला पाहिजे होते, परंतु खालच्या लोकांकडून ती फार मोठी घोर निराशा पत्करावी लागली आणि त्यांच्याकडून अपेक्षित असं काही काम झालं नाही आणि तोच अजेंडा आम्ही घेऊन आलेलो आहे की बाबा आपल्याला जर नाशिकमध्ये जर काम करायचं असेल तर जसं ज्या पद्धतीने भुजबळ साहेबांनी पालकमंत्री या नात्याने किंवा आम्ही खासदार या नात्याने अनेक महत्त्वाकांक्षी असे प्रकल्प आम्ही राबवले इकडे, म्हणजे बोट क्लब आहे, एअरपोर्ट आहे, ब्रिज आहे, रस्ते आहे, मुंबईचा रस्ता, संभाजीनगरचा रस्ता, धुळे, अनेक रस्त्याचे काम जाळं जे आहे ते पसरलं, रिंग रोड्स केले, कुंभमेळा म्हणजे जो 2015ला जो कुंभमेळा आला त्यासाठी सुद्धा आदरणीय भुजबळ साहेबांनी जो आहे अख्ख्या शहराला जो आहे ते रस्त्याची डेव्हलपमेंट, पाण्याच्या संदर्भातली म्हणजे किकवीतून पाणी आणायचं असेल ते अनेक कामं आपण केलेली आहेत आणि कामाच्या जोरावरच जे आहे आतापर्यंत आपण निवडणुका लढवत आलेलो आणि ही निवडणूकसुद्धा जी आहे लोकांच्या म्हणजे खरं म्हणजे ही नगरसेवकाची म्हणजे नगरीच्या सेवा करणार आहे। वॉटर, गटर, मीटर आणि प्रामुख्याने मग रोजगाराचा प्रश्न येतो, मग पर्यावरणाचा पण प्रश्न येतो, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून समोर ठेवून जे आहे आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून जे आहे ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवत आहोत। मागच्या महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतो अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं, तर उद्याही मुख्यमंत्री नाशिकमध्ये आहेत, अजून काही नवीन घोषणा होण्याची शक्यता आहे। भाजपचं किती आव्हान वाटते किंवा म्हणजे मुख्यमंत्र्यांचं किती आव्हान वाटतं? नाही, आम्ही सर्वजण जे आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही सत्तेमध्ये आहोत, ते त्यांची निश्चितपणे भूमिका मांडतील। आमच्याकडून जे आहे शिंदेसाहेब आणि तटकरे साहेब तेही आज जे त्यांची भूमिका मांडतील। आम्ही जरी आता निवडणुकीला इकडे जरी समोरासमोर जरी असलो तरी आम्ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्तेवर आहोत। त्यांचाही अजेंडा हा विकासाचाच ते सांगतील, आम्ही आमचा पण सांगू, परंतु आमच्याकडे जे नेते मंडळी किंवा भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपण काम केलेलं आहे इकडे आणि त्या जोरावर जे आहे आम्ही पुढे जात आहोत। तर निश्चितपणे जे आहे लोकांनी जे आहे ही युती जी आहे अतिशय चांगल्या रीतीने जे आहे त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या पुढच्या 15 तारखेला होऊ घातल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती जी आहे ही बाजी मारेल। तर शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती नाशिक महापालिका निवडणुकीत बाजी मारेल अशा पद्धतीचं जे विश्वास आहे ते माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केलेला आहे। आज संपूर्ण सभेची जी तयारी आहे ते पूर्ण झालेली आहे। काल राज ठाकरे, उद्धव ठाकरे सुद्धा नाशिक दौऱ्यावरती होते, एकनाथ शिंदेंवरती त्यांनी प्रामुख्याने टीका केलेली होती आणि एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये आहेत, त्यामुळे या टीकेला ते काय उत्तर देतात, किंबहुना भाजप आणि राष्ट्रवादी शिवसेना आमनेसामने आलेला आहेत, या सगळ्या मुद्द्यावरती एकनाथ शिंदे असतील किंवा सुनील तटकरे असतील हे काय एकूणच भाषण करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। आता नाशिक महापालिका